त्यांना पण आणतोय. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो 14 ब्लॉग आहे. तर आम्ही आता चाललोय मलंगडला. वाजले 6. पाचवा ब्लॉग आहे. विसरलो मी. मलंगडला चालेल. आमच्यासोबत शैलेश आहे, वाईट आम्ही तिघेजण चाललोय अँटकवर. तर मित्रांनो आता तुम्हाला आता भेटू डायरेक्ट तिथं गेलो आणि मध्ये तर भेटत राहू. कारण वाली क्रॉस केली आहे. आता काय आहे रे आपण बी इथे रे गाव नेवाळी तुला आगे नेवाळीच्या थोडं पुढं आहे. आता टाईम लागेल का काय पोचतो थोडं टाईम लागेल अजून. गाणे बघा कुठले लावले. बघू शकते तिथं किती पाण्यातून अशी वाफ निघते एकदम फुल. एवढी थंडी इथं बघा. व्ह्यू बघू शकता किती सुंदर दिसतं. हा आम्ही ब्रिजवर आहे. अँटॉक घेऊन आलो मी. हे बघा फुल थंडीने कापलेला आहे. तो सूर्य बघा कुठे गेला सूर्य. काय झाला अजून मागच आहे रे. अजून मागच आहे रे. शकता थंडी वाजते म्हणून हे बघा गाडीच्या सायलेन्सरने शेकतायत. काय वाटतं का नाही तुम्हाला बाबा थंडी. तोंड बघू शकता कसं झालं. एका नाकातून निघते सगळं. बघ ना इथं वाफ बघा वापस वाफ निघायला लागली. समोर बघा तिथं मेंढीचा कळप आहे. आणि अजून आम्ही म्हणजे जास्त लांब नाही, जवळच आलोय. जवळ थोडे. इथं बघू शकता. इथं पण किती वाफ निघते बघा. बघू शकता. आता भाई कसा लागले भाई कसा सर्दी हो गया. इथं आम्ही आता नाश्ता करायला बसलो. म्हणजे नाश्ता म्हणजे चहा प्यायला. मैं झुकूंगा नहीं साला पण मी बोलतो सर्दी हो गया. हे बघा आपण आज सुरू झाला होय. सुरू होतो आपण पण सुरू करू आणि डायरेक्ट खाऊन भेटू. आता चहा पिऊन झालेला आहे. काही उभं आहे वाईट सगळे एकदम. आता बरं वाटतंय जरा चहा पिल्यानंतर. या लोकांनी बिस्किट खाल्ले. पिल्ला ना डायरेक्ट थंडीच गायब होईल. या लोकांनी बिस्किट खाल्ले चहा सोबत. मी एकट्याने पाव खाल्लाय. आता आपण जवळ आलेलेच म्हणजे बघा इथून समोरून सर्व दिसतंय. हे बघा पद्धतशीर एकदम सर्व गावाचं एकदम पूर्ण फिलिंग येते इकडं. हर शाम बाबा बाबा सिंगर अभी मजा आएगा ना भिडो सिंगर. दादा भरपूर वेळाच्या प्रवासानंतर कितना पुसना. आता इथं बघा शेकोटी झाले. शेकोटी खूप मोठी आहे. तो गेला बाहेर गाडी लावला. तो भेटू आता डायरेक्ट वरती जायला निघलोय. आता तू मला बोलला पण नाही बोलते की तू फिरायला चाललाय. आता चाललो आम्ही वरती. काही निघलोय माझ्याने. गाई थंडी फुल वाजते मित्रांनो. आणि या लोकांनी स्वेटर घालून आलंय. मला सांगितलं पण नाही स्वेटर घाला म्हणून. मी माझ्या मम्मीला सांगितलं पण नाही की मी मलंगडला चाललोय. हा तुझी वाट लागणार आहे घरी. मी घरी सांगितलं चाललोय रिजन्सी मध्ये फिरायला. आणि मी बोललो रिजन्सी मध्ये फिरायला चाललोय आणि नंतर तिथून क्लासला जाईन मी 10:30 वाजता. डायरेक्ट भेटू वरती गेलो. आता त्यांना तेव्हा कसा करतोय तू. अरे रे बघा दोघा झाड आलो ते. हा नाही पडणार टेन्शन नको घेऊ तू. ओय थंडी लागली फाटली झाला बघून. त्याला वरती त्याला लाकडी घेतली वाईटनी. माकडे येतात म्हणून. तो गेला दाखव याला. बघा मित्रांनो किती भारी ब्लॅक अँड व्हाईट. चला मित्रांनो वरती चला. आता तुम्हाला दाखवतो पूर्ण. थंडी खूप वाजते. त्याला याचा रुमाल पडला. याला वाटलं माकड विकायला आला का काय. माकड आता तुला दिसेल मग वरती. माकड भरपूर आहे तिकडं मित्रांनो. शकता सोनू पाटील लॉलीपॉप खातोय. हे सोनू इकडे बघ. सोनू हा सोनू आहे. सकाळी लॉलीपॉप खातो इथं. जवळ आलेलो आहेत आम्ही चल रे. बघा यांनी काठे घेतली. आमचं बिस्किट चोरलंय माकडाने. हनुमानाचं मंदिर आहे तिथं पाया पडून घेतो आणि तुम्हाला भेटतो नंतर निघताना. किती भारी चढतंय एकदम फास्ट और फास्ट बाबू. और आमच्या पण पुढे येते. 100 स्पीड से
इधर देख बाबू, इधर देख. हीरो हीरो. बाबू इधर ऐसा कर, बाबू इधर देख, ऐसा कर, ऐसा ऐसा करना बाबू, इधर देख. हमारे ब्लॉग में ऐसा कर, ऐसा दिखा, दिखा ना, दिखा. हा असा असा स्माइल बघा भाई. मैं तो टूट गया मैं तो. मित्रांनो आता आम्ही पोचणार आहे थोड्या वेळ. माकडामुळे व्हिडिओ काढायला भेटत नाही, फोन बिन नेला तर. बघू शकता हे लोक, गाईस हे लोकांना तर काय माहित नाही, मला माहिती आहे. हा अजून 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 अरे एकदा काय झाला, माझा भाऊ आणि आमची सगळी फॅमिली इथं फिरायला आलेली. तर आमच्या ना एवढी मोठी पिशवी होती खायची पिशवी होती, त्यात मम्मीचा पर्स होता. त्या माकडाने आला तर थैलीवर हात मारला का, हात मारला तो भीतीने डायरेक्ट पिशवी लांब फेकून दिली. तो भाई डायरेक्ट पिशवी घेऊन झाडावर चढत होता ना. त्याची मम्मी, हिला ओळखता का तुम्ही? हाय मन्नू आहे ती, मन्नू. म्हणून नाही, रिया रिया. हिला बघा, हे रिया इकडे बघ. हाय अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय आता. इथं बघू शकता व्ह्यू किती भारी येतोय. इथे ट्रेन होती, ट्रेन बंद आहे वाटतं. चालू आहे. कोण बोलत? बघू शकता इथे किती सुंदर वाटतंय. आता भेटू डायरेक्ट वरती गेलो. आता मध्ये कुठं भेटणार नाही आपण, बघू जर काय दुसरं बघायला भेटलं तर भेटू वरती. लग्नाचा पत्ता आहे, तुम्ही लवकर या आणि या पत्त्यावर भेट द्या त्याला. त्याचं लग्न आहे या पत्त्यावर, बघू शकता. नक्की या सगळ्यांनी, मी पहिले सांगते कारण की नमन भाईने इन्व्हिटेशन दिलं. हा आणि ना जेवायला भरपूर काय काय या पत्त्यावर या फक्त. बघा खाली पत्ता आहे तो. पोचलेलो नाही, चलून चलून अख्खा पाय दुखायला लागले तरी अजून पोचलो नाही. अजून वेळ लागणार आहे आम्हाला. भेटू डायरेक्ट वरती गेलो आम्ही. इथं बघू शकता, इथं दर्गा वरती व्हाईट चादर घेतो आणि आतमध्ये जाऊ, पाय पडू आणि नंतर भेटू तुम्हाला. डायरेक्ट आतमध्ये जाताना भेटतो तुम्हाला आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट आतमध्ये. तो चादर घेतो इथं आतमध्ये दर्गा आहे ती. जीपे मारतोय, नेटवर्क नाही. हा हा पडापट. हा गोराव गोराव. मित्रांनो आम्ही ते घेतलेलं आहे, चादर आणि फुल आहेत, अजून ते अगरबत्ती बघू शकता तुम्ही. हे बास ना, बास कर ना, झाला ना गोरा. फायनली पोहोचलो इथं आम्ही. फायनल दर्शन बिर्शन झालंय. आता तिकडं पहिल्या दर्ग्यावर ते चादर विदर चढवली मी आणि वाईदने. बघू शकता वाईद. हा शैलेश आपला कॅमेरामॅन आहे आजचा. आता वरती जातो, आता नाथ बाबांचं दर्शन घेतो, नंतर वापस जाता जाता भेटू. नंतर जाताना माझ्या खरंच जाऊ. आता फुल थकलोय आम्ही लोक चलून चलून. देवीच्या मंदिरात पाया पडायला आलो मी, आम्ही लोक सर्व. समोर मंदिर आहे. बघा मित्रांनो किती भारी वाटतोय. चला तर मित्रांनो पाया पडताना भेटतो तुम्हाला. आता देवीचं मंदिर आहे. अंधार जागला चांद हा भागला दाटो जरी सावल्या, ज्योत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या. इथं पण पाया पडून झाले. आता वरती बघू जातोय का नाही, फिक्स नाही. आता बघू जायचं का नाही, जाऊ. चल आता बघू, जाऊ. आता जाऊ वरती, जाऊन येतो. आता जवळजवळ आलेले आहेत. आता अजून 5-10 मिनिटात जाऊ, तिथं पोचतो. फुल थकलेच मित्रांनो, काही समजत नाही आता आणि त्यामुळे तसं होते. काळातले घर किती छान वाटतात सर्व. इथं असं एकदम गाव टाईप आहे, एकदम पूर्ण गाव टाईप. बघू शकता हा डोंगर, आम्ही एकदम जस्ट बाजूनेच चालतो डोंगराच्या. अजून 5 दर्ग्यावर पोचलोय. अजून एक दर्गा, इथं एक दर्गा आहे. आता ती करून मग आता डायरेक्ट तिकडची एक करू, मग नंतर डायरेक्ट घरी जाऊ. बघा इथं दर्शन घेतो आणि भेटतो तुम्हाला नंतर. मित्रांनो दर्गा नंबर 2 तिकडे चालू आहे. आता इकडं पुढे कुठेतरी 3. हा 3 तिकडे दुसरी झाली, आता ही तिसरी. ही मेन दर्गा आहे सगळ्यात मोठी. भेटू डायरेक्ट तिथं आतमध्ये गेलं दर्शन. फुल थकलेले आम्ही 3 जण, पण पूर्ण वरती आलेले एकदम टॉपला. 3 दर्गा केलेले आहे.
आता किती हे तिसरीच आहे ना? हो. तिसरी दर्गा आहे. दर्ग्यामध्ये बघू शकता हाजी मलन बाबाच्या दर्ग्यामध्ये पोचलेलो आहे. बस इथनं. इथूनच आम्ही दर्शन घेऊ. बघू शकता इथं झालंय सगळं करून फायनली. आता डायरेक्ट तुम्हाला खाली भेटू. आता भरपूर पायऱ्या चढायच्या, अजून 1-1.5 घंटा लागेल आम्हाला उतरायचं जास्त. डायरेक्ट भेटू तुम्हाला आता डायरेक्ट खाली. करायला थांबले तिथं. खूप वेळानंतर भूक लागली पोटाला. सकाळी आम्ही चहा पिलेला, फक्त चहासोबत पाव खाल्लेला, ह्या लोकांनी बिस्किट खाल्लेलं. काय बोलू शकता तुम्ही? कसं वाटलं तुम्हाला चढून? असं पोटात असं गुडगुडते पोट माझं. मला बोलते काहीतरी खा, नाही तर तू मरशील बोलते. म्हणून आता काहीतरी खायला बसतो. नाही मरणार नाही, तू टेन्शन नको घेऊ. नाही मरू शकतो, काय सांगू नाही शकत. मित्रांनो भेटतो नाश्ता आल्यावर डायरेक्ट. टाइमपास चालू आहे लोकांचा. मरलो तरी पण काय नाही तर मरलो बाजूला ते आहे काय बोलतात त्याला, अरे कहना क्या चाहते हो? काय बोलतात त्याला, कब्रस्तान आहे. काय टेन्शन तर नाहीये. बंद बस बस. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. करा कष्ट. खालती गेल्यावर आलेला आता इथं नाश्ता करतो आता डायरेक्ट, आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला आता डायरेक्ट खाली गेलं भेटू. आता मध्ये कुठेच भेटणार नाही आपण. हे बघा काय निघलंय. काय रे? वाटीचे केस निघला ना? काय नाही, खा, काय होत नाही. पोटातच झालं. हे ह्याला चार. आता संपलेलं आहे. शेवटच्या द्वारावर आलो आम्ही. म्हणजे सगळ्यात मोठी दर्गा होती ना, त्याचा द्वार आहे हा मेन. आता आम्ही खाली उतरतोय. पाय बिया पडून झाले. तर मित्रांनो तुम्हाला एक अशी महत्वाची गोष्ट सांगायची होती. ते बघा ही कॅडबरी आहे मित्रांनो. तर ही बघा काय कलर असा चॉकलेटी असतो ना, ते थंडीमुळे बघा कशी झाली ती. तर मित्रांनो ह्या लोकांना बोललो मी तुम्हाला पाहिजे का कॅडबरी, ते नको बोलले. मग मी नाही दिली कॅडबरी यांना. खोटं बोलतोय हा सगळ्या ब्लॉक मध्ये खोटं बोलते. आम्ही मागितलं तर बोलतो की नाही देणार जा. नाही मित्रांनो मी खोटं बोलत नाही. बघा ही कॅडबरी कशी झाली. म्हणून यांच्या जीवाची काळजी आहे मला. म्हणून मध्ये आता आमच्या जीवाची काळजी नको म्हणून मी ही कॅडबरी चाटून ठेवली, यांना दिली नाही. क्या बात है सर, क्या बात. हे बघा इथे व्ह्यू बघा मित्रांनो किती छान वाटतोय. बोलतोय महत्वाची सूचना, अजून एक महत्वाची सूचना होती. काय भाई गाईस सगळेजण इथं केवढे इथं गरीब लोक आहेत. हा. ते लोक बोलतात 1 रुपया द्या, 5 रुपये द्या, 2 रुपये द्या. तर ही अशी थैली दिसते ना, ही अशी थैली मी पुढच्या नेक्स्ट टायमिंगला ना अशी थैली गच्च भरून आणणार आहे. एकच मोठी अशी काढीन आणि असं देऊन टाकीन. जेवढे जाईल तेवढे जाईल. आणि हे करणार म्हणजे करणार, तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. ना मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवू. आता आम्ही थैली विसरलोय घरी भरून ठेवलेली. विसरलोय. आणि गाईज महत्वाची सूचना तरी आहे. आणि मित्रांनो या लोकांना असं मदत करायचं, खूप गरीब लोक आहेत. काहीतरी दाखवायचंय. अरे हे बघा या पोरी आल्यावर. ए थांब, वाईट नाही, रोक लडकी लोक येऊन लोक. पहिली ती आहे ती रिया आहे. दुसरी अजून मुलींचे नाव सांग. मानसी आहे, मनस्वी आहे, अजून आहे अजून. ए वाईद, हा मागचा वाईद आहे का तो? हा मागचा वाईद आहे. तुम्ही दोघे हा हे बघ. तुम्हाला एक अजून गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही इथं मलंगडला आलो, पूर्ण फिरलो. म्हणजे सर्व आम्हाला आवडलं. पण आम्हाला एक गोष्ट अशी वाटते की म्हणजे जे लोक असे म्हणजे तिथं बाबा बनून असतात, फकीर बनून असतात, ते म्हणजे असे रस्त्याला बसतात, हे दुवा देतात. हे दुवा देणं चांगली, ती गोष्ट वाईट नाही. पण परंतु असं म्हणजे ही एक प्रकारची भीकच बोलतात त्याला. भीक नका मागू, मेहनत करून कमवा. पण जे लोक असे म्हणजे काट्या वापस ते खायच्या वस्तू विकतात ना, ते खूप मेहनत करून विकतात, एवढं वरती आणतात. त्यांच्यासाठी बोलावं तेवढं कमीच आहे. फक्त एवढंच गोष्ट सांगतो की भीक मागू नका, मेहनत करून कमवा. फायनली आम्ही खाली पोहोचलेलो आहेत. 1-1.5 घंट्याच्या प्रवासानंतर बघू शकता आता खाली उतरलेलो. इथून बाहेर निघणार आता डायरेक्ट गाडीवर भेटतो तुम्हाला. सर्व झालेले. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघू शकता इथं. आणि जे मागचे जे ब्लॉग आहेत आपले 4 ब्लॉग, 5 ब्लॉग आहे. 4 ब्लॉगला पण